महाकुंभमध्ये जवळपास 60 कोटीहून अधिक लोकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला, पण तरी सुद्धा अनेक लोकांना तिथे जाता आलं नाही आणि म्हणून आम्ही असा संकल्प घेतला की बोरीवलीत आपण प्रयागराजचं गंगा यमुना सरस्वतीचं जल इथे घेऊन येऊ शकतो का। आम्हाला उत्तर प्रदेश प्रशासनाने मदत केली आणि भरपूर संघर्षानंतर आम्ही बोरीवलीत गंगा यमुना सरस्वतीचं जल इथे आणू शकलो। आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी बोरीवलीमध्ये महाकुंभचं आयोजन आपण करत आहोत। सकाळी 5 वाजल्यापासून लोकांनी गर्दी केली आहे। श्रद्धेने आस्थेने ज्यांना प्रयागराजला जायला जमलं नाही ते इथे पवित्र स्नानाचा लाभ घेत आहेत, सूर्याला अर्घ देत आहेत आणि भरपूर शुभेच्छा आशीर्वाद आम्हाला देत आहेत। हे आयोजन सफल होत आहे याबद्दल आम्हा सगळ्यांना अभिमान आहे। मी भारतीय जनता पार्टी बोरीवलीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेश प्रशासनामुळे आम्ही गंगा यमुना सरस्वतीचं जल इथे घेऊन येऊ शकलो, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। तुम्हाला कसं आहे भेटलं, कसं नियोजन केलं आणि इकडे घेऊन आला, हे कसं तुमचं हे नियोजन होतं? बोरीवलीत हवेलीमध्ये दर्शनात गेल्यावरती वैष्णवाचार्य श्री छोटे बाबाजीने मला अनुरोध केला की आपण इथे प्रयागराज जल आणू शकतो का। आम्ही ते आव्हान स्वीकार केलं। आमचे महामंत्री दिनेश झाला हे टँकर घेऊन प्रयागराजकडे रवाना झाले। उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। नदी किनारे जिथे माणसांना चालता येत नव्हतं तिथे टँकर घेऊन जाणं हे चॅलेंज होतं, पण 48 तासाच्या संघर्षानंतर दिनेश झालांना नदी किनारे जाता आला आणि ते पवित्र जल घेऊन ते बोरीवलीत आले। व्यवस्थित नियोजन केला। तुम्ही बघू शकता 12 बर्फाने ज्योतिर्लिंगची स्थापना इथे करण्यात आली आहे। भाजपाने देखावा सुद्धा तयार केला आहे। स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली आहे। कोणाला पाण्याहून त्रास होणार नाही म्हणून शॉवरच्या माध्यमातून त्यामुळे हायजीन स्वच्छता याची पूर्ण दक्षता आम्ही घेतली आहे। टॉयलेटची उभारणी करण्यात आली आहे। महिलांसाठी चेंजिंग रूम आहे। महाशिवरात्री आहे, उपवास आहे म्हणून साबुदाणा खिचडीची व्यवस्था आहे। तिथे स्क्रीनवरती प्रयागराज मध्ये जसा तुम्हाला अनुभव होतो तिकडचं दृश्य लाईव्ह चालू आहे आणि म्हणून लोक खुश आहेत आणि आयोजन सफल झाल्याचा माझा अभिमान आहे। महाशिवरात्री आहे आणि किती लोकांची उपस्थिती आहे, कसं तुम्ही निगराणीमध्ये ठेवलेले आहे? मला वाटतं 10,000हून अधिक लोक या ठिकाणी येऊन पवित्र स्नान घेणार आहेत। त्याची सुरुवात झाली आहे आणि एकदम सुरळीत व्यवस्था चालू आहे। कोणालाही कुठला त्रास नाही होत आहे। लोक आनंदाने स्नान करून शुभ आशीर्वाद देऊन इथून जातात। नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।